एवढाच ना. माझ्या बाबाने काय करून ठेवले ते बघ. म्हणजे काय होतं बघ. विजय असो, विजय असो, विजय असो. तुमच्याकडे देव आहे. काय करतो आता गावाचे सगळे संकट दूर होतील. अरे माळ कशाला घालताय? अरे काय अरे काय अहो बाबा काय करताय सगळं? अरे काय चाललंय सगळं? अरे लोक पुस्तकी ज्ञानावर नाही तर दैव शक्तीवर विश्वास ठेवतात. हो. याचा तू फायदा घे. बोल जय रवळनाथा. जय रवळनाथा. अरे देवाजवळ बोलतो देवाजवळ. भेट वस्तू घ्या देवा. हे 500 रुपये घे. उद्या मी तुम्हाला 2 कोंबडे देते. 2 कोंबडे खूप बांधते. मग मी काय करू? मस्करी नको. ए कोंबडे भेटणार कोंबडे कोंबडे. बघ उद्या रस्सा भेटणार कोंबड्याचा उपाय सांगायलाच पाहिजे ना. ऐक तुझी ननंद आले वयात तुझे जीव होते कासावीस. तू तुझ्या नवऱ्याला सांग आणि तिचं लग्न लावून दे. जय रवळनाथा. जय रवळनाथा. जय रवळनाथा. देवा मला बसायला खूप त्रास होतोय. अरे मग उभा राहा ना. आजाराने ग्रासलंय. आजाराने ग्रासले नाही त्याला मूळ व्याधाने त्रासलंय. एक काम कर आता घरी जा. जाताना तुला लिंबाचं झाड दिसेल त्याचा रस काढ आणि पी. जय रवळनाथा. जय रवळनाथा. देवा पाया पडतो. देवा माझा बालकृष्ण देवा. अरे राणेच्या आधीचे 7 पोरी आहेत ना. हा देवा मला 8वा बालकृष्ण हवा. नाही तर छापकानं सुरूच. एक काम कर ही माळ घे घरी जा जप करत बस तुला बाळ होईल. विजय असो, विजय असो. पोरींना बघत भगताला बघत पोरींना बघत भगताला बघत भगताला बघत भगताला बघत भगताला बघत ओम ह्रीं ह्रीं श्रीं श्रीं ओम भगदी भागवतरी ओम बच्चा. या जागेत भूत आहे. भूत. अरे मी ह्याला दिसतो की काय. अटक पटक चौली चटक. आणि चौलीची आयमाय केली. या भूताला येऊन पटक. या पट्टी ह्याला कोणी बोलवलं? ह्याला कशाला बोलवलं तुम्ही? झक मारायला. काय बोलतो? माझ्या समोर झाडाला उभं करा. नाही हा तुला चालेल. नाही हा तुला चालेल. म्हाताऱ्या या अंतरपार म्हणून तू या भक्ताची चेष्टा करतोस. हा पण मला वास येतोय. मला वासाला गुदमारासारखा का होतंय. रात्री पावट्याची भाजी खाल्ली होतीस ना त्याचाच वास आहे तो. कोण बोलला? कोण बोलला? कोण बोलला? तू बोललास? ह्याच्यातच मला भूत गुदमारासारखं वाटतंय. देव 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 सगळ्यांच्या कानाखाली देव. तुझ्या देव तुझ्या देव. माझ्या दे माझ्या दिसतच नाही नाही. मला शोधत शोधत पर्वत रांगा पार करत करत मी हिमालयातून कोकणात आलो. ए वसाड्या कोकणात कुठे आला हिमालय? काय ते नीट बोल. चपलीने मारते नीट बोल. काय ते कोकणात आलो. अरे कशाला? तुझं भूत उतरायला. बर ए कोण आहे? बायकोन खात होते. वहिनीनू वहिनीनू तुम्हाला हा मोठा फल लेता. दादानो साईटला वा. हा फल खावा. तुम्हाला पहिला मुलगाच होणार. आणि मुलगी झाली तर? मुलगी झाली तर
मिशी आहे ना मी ते काढून देईन. कशी ही अशी माझी मिशी हवेत तरंगते. त्याच्या आईला आपटली बघ. आता माझ्या जादूच्या शक्तीने त्या कवटीला माझ्या जवळ बोलतो. हो मी कवटे दूर 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 अरे दूर हो बाबा दूर हो. मी बोलताच कवटी पण बसली खाली. लय भारी आहे रे. शिवा बिवा अरे धोतर सोड पुण्याला कोण आहे? मी आहे बाबा. धोतर सोड अरे थांब. अरे मेल्या आतमध्ये काय घातलाय नाही. धोतर सोड. अरे धोतर सोड. हेल्मेट पण आलं. चल 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 याला बघत तुंड तुला तो दैवी शक्ती आहे याचा उपयोग तू गावाच्या कल्याणासाठी कर. त्याच देवी शक्तीने मला गावात पाठवलंय आपल्या गावातलं संकट दूर करण्यासाठी. संकट? कोणतं संकट? पंडितजी आणि सावकार यांचं संकट. अहो त्या दोघांनी मिळून सूर्य सरवणकराला मारलंय अशा पुरावे आहेत माझ्याकडे. काय? अहो तुम्ही थांबा सगळे मी सगळे पुरावे दाखवतो तुम्हाला. निघून जा सगळे. तुमच्या आता कामं झालेत ना. पण माझा मुलगा काय होता का गावाच्या विकासासाठी पुढाकार घेतला म्हणून त्याची पडपड अशा रीतीने करताय तुम्ही. जावा. अरे अरे आज माझा मुलगा काय आहे अशा किती काय म्हणून वाट पाहणार आहात तुम्ही. जावा निघून जा सगळे. वक्रतुंड तुझ्या बरोबर आहे. त्या सावकाराने पंडिताने खूप त्रास दिलाय मला. त्या सावकाराची माझ्यावर पण तिरकी नजर असते. त्या सावकाराने भर चौकात मला मारलं. वक्रतुंड तू कायमचा शहरात राहूस म्हणून लागेल तेवढे पैसे द्यायचे कबूल केले होते त्याने. काय हो. पण ते शिवा बिवाड तर वक्रतुंड भाऊंचे नाव सांगत होते काय? की घर जमीन विकून शहरात जाणार आहेत म्हणून. बघितलं कसे आपल्या आपल्यातच भांडण लावतात ते दोघे. त्यांना आता चांगला धडा शिकवलाच पाहिजे. हो त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची मदत लागेल. हो आम्ही मदत करू. तुम्ही खरंच मदत कराल मला. मग तुम्हाला मी सांगेल तसंच करावं लागेल. अगदी. कराल हो. तर ऐका. आपलं ठरल्याप्रमाणे बरोबर. बाबा जसं सांगितलं तसं करायचं. सूर्य आला रे. सूर्य येतोय. सूर्य आला रे. शिवा बिवा सूर्या गावात येणारी गोष्ट खरी आहे का? वक्रतुंडाने प्रत्यक्ष पाहिलं त्याला. काय मग ते कशाला वक्रतुंडाने त्याला विहिरीवरती पाणी पिताना सुद्धा पाहिलंय. ते कसं शक्य आहे? त्याला तर काय त्याला तर पंडितजी बघा वक्रतुंड आला. त्याला विचारा. अहो पंडितजी तुम्हाला केव्हापासून शोधतोय मी. अरे पण काय झालं काय? तुम्हाला काय माहित नाही. नाही. अहो त्या सावकाराने म्हणजे तुम्हाला सूर्याचं लग्न तुमच्या मुलीवर करून द्यायला लागेल ना. हा. म्हणून तुम्ही त्या सूर्याला डोंगरावर ढकलून दिलं असं सांगितलं. नाही हे साप खोट आहे. पण हे कोणी सांगितलं कोणी? काय? हो आणि आता सगळं प्रकरण त्यांच्या अंगाशी येतंय ना म्हणून त्याने तुमच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट केले. हे कोणी सांगितलं? हो तर त्या सावकाराचं ना तुम्ही घाबरू नका. मी सांगतो तसं कराल तर तुम्ही वाचा. काय करायचं काय बोल. तुम्ही आहे ना हा ती नाचणारी कमलाबाई तिला वाड्यावरती बोलवून घ्या. ती नाचायला लागली ना तर सावकार तिच्या नाचमध्ये मग्न होऊन जातील. मग तुम्ही सगळे पुरावे गोळा करा. आम्ही सगळे गावाले सावकारांच्या विरोधात जाऊ आणि सगळे तुमच्या बरोबर राहू. अगदी बरोबर बोलतोयस. तुला योग्य ते बक्षीस देण्यात येईल. हा बक्षिसाचं बघू हा. नका. तुम्ही सावकाराकडे बघा. पण तुम्ही आहात ना आमच्या बरोबर. नमस्कार सावकार. नमस्कार सावकार. तुमच्यावर एक संकट आलंय. संकट? अरे या सावकारावर झाडाचं पान पडायला घाबरते. तिथे संकट शक्यच नाही. नको सांगू नका काय झालं. चला रे. ए थांबा. पुढे चाललात. कोण सांगेल काय झालं ते? सावकार गंगाराम मोरे. त्याचं काय त्याचं काय विचारताय.
त्याच्या बायकोवर तुम्ही जबरदस्त करून त्याला पेटवून दिलात. तुकाराम काय हो असं पंडितजीने अख्ख्या गावभर केलंय. हो एवढंच नाही, त्याने पोलीस चौकीत जाऊन गुन्हा सुद्धा दाखल केलाय. पण हे कसं शक्य आहे? अहो कसं शक्य काय? ती नाचणारी कमलाबाई तिने सगळं पुरावे दिलेत. आता जाताना पंडिताला चालून टाकतो. हो सावकार थांबा, तुम्ही घाई करू नका. तुम्ही घाई केलं तर सगळं प्रकरण तुमच्या अंगाशी येईल. हा आम्ही सांगतो तसं करा. तुम्ही ती नाचणारी कमलाबाई आहे ना, तिला वाड्यावरती बोलवा. ती नाचायला लागली की पंडितजी तिच्यावरती पैसे उधळतील. तेव्हा तुम्ही सगळे पुरावे गोळा करा. आम्ही सगळे गाववाले पंडितांच्या विरोधात जातो, सगळे तुमच्या बरोबर राहतो. वा 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 वक्रतुंड वा. येत्या सभेमध्ये तुला आम्ही मोठं बक्षीस देऊ. सावकारांचा हा पण ते होईल ना? हो होईल होईल. तुम्ही जावा लवकर कामाला लागा. ऐका, सावकार आणि पंडित दोघांमध्ये भांडण लावलेले आहेत आपण. आता फक्त जी आता आपली एकी राहिली ना, ही अशीच राहिली पाहिजे. आपली एकी कोणी तोडता कामा नाही. आपण जर असेच एकत्र राहू ना, तर कुणाची हिंमत नाही होणार आपल्या गावाकडे वाकड्या नजरेने बघायची. अगदी बरोबर बोललास. चला, जय रवळनाथ! जय रवळनाथ! जय रवळनाथ! जय रवळनाथा, जय रवळनाथा. तरी त्या सावकारांनी पंडिताला सांगितलं होतं नको वाईट मार्गाला जाऊ, पण नाही. आता काय, वाईटाचा शेवटा वाईटच होणार. आता बघूया उद्या सावकाराचं आणि पंडिताचं काय होतं ते. जय रवळनाथा. शांत बसू नका, आम्ही आहोत ना. सावकार बाहेर या. हो सावकार बाहेर या. त्यांना कुत्र विचारत नाही, मी हाक मारतो. हा. सावकार सावकार बाहेर या, शेवटचं सांगतोय. या पुढे आम्ही ऐकून घेणार नाही. तुम्ही अगोदर बाहेर येता की नाही? कशाला ओरडतोयस? पंडितजींना काहीतरी म्हणायचं होतं. पंडितजी तुम्ही बोला ना काहीतरी. पंडित तुझी गावात जीभ खूपच बोलायला लागले. पंडित एकेरी हा. हीच का तुमची इज्जत? अरे इज्जत गेली गाढवाच्या. कोण सांभाळून बोला. तुम्ही या गावाला माझ्याबद्दल भडकवताय. हो हा सवाल आम्ही तुम्हाला केला तर. हो माझ्या बदनामीचा तमाशा लावलाय तमाशा. हो आम्ही करतो तो तमाशा आणि तुम्ही करत का? हिजारत नका. सावकार इकडे या. सावकार काय करताय? काय करताय? ते गाववाले येऊ दे, तोपर्यंत शांत राहा, मग बघूया ना काय होतंय ते. बरोबर. आता धुळीनं घ्या, कळलं का? चला. हो पंडित आपण कशाला भांडतोय? हो आपणच माझे गाव नाही का? हो आपण बोलू तीच पूर्व दिशा गाव. अगदी बरोबर. शिवा बिवा घाबरू नका हो. घ्या तुमच्यासाठी नजराना. हे बघा. वा 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 पंडित तुम्ही तर माझं अर्ध काम पूर्ण केलं. तुमच्या मनातील ओळखतो मी. सावकार अरे वक्रतुंड तू बोललास तसंच झालं. त्या सूर्याचा खून या सावकाराने केला अशी जबाबदारी बाई द्यायला तयार झाली आहे. वक्रतुंडा सूर्याचा खून ह्याने केला अशी बाई ही जबाब देईल. बघा बघा. सावकार हे तुम्हाला सुद्धा माहित आहे? हो मला वक्रतुंडाने सांगितलं. आणि तुम्हाला? मला पण वक्रतुंडानेच. म्हणजे वक्रतुंड तू आम्हाला फसवतोयस. मी फसवलं? हो मी का तुम्ही दोघांनी म्हणून त्या गावाला फसवलं? ह्यांच्यावर अत्याचार केले. सूर्या सरवणकर खालच्या जातीचा म्हणून तुमची मुलगी तुम्ही दिली नाही. अरे तुम्ही आमच्यात भांडण लावली, कुठं फेडाली बाप. अरे मेलेल्या माणसाच्या तालुक्यात लोणी खाल्लं तुम्ही. ह्या झाडावर भूत आहे, ते नारळ द्या, कोंबडा द्या, बोकड द्या, आम्ही त्याला भूताच्या संकटात मुक्त करू असं लोकांना फसवलं तुम्ही. अरे ते भूत परवडली तुमच्या माणसा लोक. अरे तुम्ही ते का बाहेर जिवंत झालं. तुकाराम तुकाराम काय स्त्रीच्या हव्यासापायी दुसऱ्याच्या स्त्रीवरती नजर ठेवलीत. काय चुकलं गाववाल्यांचं? त्या सूर्य सर्वांचं करचं तरी काय चुकलं? गावाच्या विकासाबद्दलच तर बोलत होता ना, तुम्ही त्याला मारून टाकलं. पण तुम्हाला माहिती नाही, सूर्य सर्वणकरानेच आम्हाला एकत्र आणलंय. आणि आता ही एकी आता आमची कोणी तोडू शकत नाही. तुम्ही एकत्र येऊन आमचं काय वाकडं करू शकत नाही. कारण ती तुमची लायकी गावचा न्याय निवडा आचार्य करतात तुमच्यासारखी फालतू माणसं. योग्यच बोललात तुम्ही. प्रणाम आचार्य. अगदी योग्य वेळेला आलात तुम्ही. मी आलो नाही, मला या ठिकाणी बोलवण्यात आलं आहे. कोणी?
सूर्या सरवणकरने. जय रवळनाथा. मला माहित आहे सर्व काही गोष्टी माझ्या कानावरती आलंय आणि या वक्रतुंडाने मला सारं काही सांगितलं आहे. काय आता काय 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 करताय? आता कसा बोंबला आज या रंगमंचाला सूर्या सरवणकर नाव देणं शुभारंभ आहे. त्यानिमित्तानं मी शाहिरांनाही आमंत्रित केलं आहे. पण त्याआधी या दोघांना काहीतरी शिक्षा झालीच पाहिजे. आचार्य क्षमा असावी. तुम्ही योग्य तो न्याय निवाडा करालच, पण त्याआधी हे लक्षात ठेवा की हे आपल्याच गावातले. वक्रतुंडा त्यांना दया नाही अजिबात. त्यांनी माझ्या मुलाला मारलंय. आचार्य आणि कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे. योग्य तोच न्याय दिला जाईल. पंडित सावकार आजपासून तुम्ही गावाच्या बाहेर न जाता गावातच राहावे. परंतु सावकार यांची सावकारकी आणि पंडित यांची मक्तेदारी यापुढे गावात चालणार नाही. दोघांनी सर्वसामान्य माणसांसारखे जीवन जगावे आणि यांच्याकडे असणारी संपत्ती या गोरगरीब जनतेला वाटण्यात यावी. आचार्यांचा विजय असो असंच पाहिजे यांना. हा आता काळजी करू नको. पंडितजी मला सावकार की तुला. पण आचार्य आमचं काय? तुम्ही हा दोघांनी हा. आजपासून हा. या रंगमंचाला हा. मरेपर्यंत झाडू मारण्याचं काम करावे. या आलो तुमच्या जोडीला. आचार्य चला तुम्ही योग्य तो न्याय निवाडा केला, पण आपल्या रंगमंचासाठी येणारे पाहुणे कोण आहेत? म्हणजे ते शाहिरा, त्यांचं नाव काय? आपले सर्वांचे लाडके लोकप्रिय कोकणातील एक रंगकर्मी कवी श्री अशोकजी दुधम हेच या कार्यक्रमात देवा आता कसं सगळं माझ्या मनासारखं घडलं. म्हणजे गाव पण विकासाच्या मार्गाला लागलं, सावकाराला आणि पंडिताला पण शिक्षा मिळाली. देवा आता मला मुक्त करा. सूर्या, सूर्या कुठं आहेस? वक्रतुंड आता मी मुक्त झालोय. सूर्या! 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 सूर्या तर केव्हाच निघून गेलाय. पण त्याचे राहिलेले अपूर्ण काम तू पूर्ण करून त्याच्या आत्म्याला पूर्ण शांती मिळेल. आता बाबा अहो सूर्या कुठेच नाही गेला, तो आपल्या सोबत इथंच आहे. तयारी झाली का? हो झाली. अरे आल्या शाहीर. काय शाहीर आले. शाहीर आले. वहिनी वहिनी काय झालं लवकर? आचार्य आज या रंगमंचाला सूर्या सरवणकर हा नाव देणं शुभारंभ आहे. त्यानिमित्ताने हे श्रीफळ देऊन आपण या कार्यक्रम सुरुवात करावी. आता गोड आवाजात संपूर्ण कार्यक्रमाची सांगता करावी. असं म्हणतात हो. 2 वर्ष कोरोना काळ होता. या कोरोना काळामध्ये लोकांवर भरपूर दुःख आलेलं आहे. आता हे पुढचं येणारं वर्ष सुखाचं आणि समृद्धीचं जावं हीच त्या रवळनाथाबरोबर प्रार्थना. मग तुम्ही म्हणताय मी 2 शब्द बोलू? गीताच्या स्वर. गीता माझी मुलगी नाही. गेला दसरा आली दिवाळी हसू नाचू यावो. गेला दसरा आली दिवाळी हसू नाचू यावो. नवीन हे वर्ष सुखाचे जाओ. नवीन हे वर्ष सुखाचे जाओ. नवीन हे वर्ष सुखाचे जाओ.
महान अदृश्यकर्मी नाटकाचे लेखक दिग्दर्शक रुपेश दुधम याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया. धन्यवाद.